आपण पाहतात क्राईम न्यूज, महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूजवर। पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने मोठी कारवाई करत जाळपोळ घरफोडी आणि रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे। 18 मे 2026 रोजी हडपसरमधील संविधान सोसायटी म्हाडा कॉलनी परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांना आग लावल्याची घटना घडली होती। या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर गुन्हे शाखेचे युनिट 5 आरोपींचा शोध घेत होते। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोन्या उर्फ आयुष रवींद्र काळे वय 24 वर्षाला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने आपल्या साथीदारांसह अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली। पोलीस तपासात वानवडी काळे पळळ कोंडवा लष्कर खडक विश्रामबाग अलंकार सिंहगड रोड पर्वती आणि सहकार नगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 14 गुन्हे उघडकीस आले आहेत। यामध्ये 9 घरफोडी आणि 5 रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। आरोपींकडून या सर्व गुन्ह्यांची माहिती मिळाल्यानंतर पुढील तपास सुरू आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार तसेच युनिट 5 च्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे। पुणे गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील घरफोडी आणि वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपींच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूज।